या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांना विचारलं तर 9 आरोपी अटक केलेले आहेत, पण पोलिसांनी एक आरोपी आणखीन अटक केला नाही. तो पोलिसांचा का लाडका आहे हे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचं ते बोलेल. पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का, तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे. म्हणून का पोलिसांना या एका व्यक्तीला या सबंध केसमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याला बाहेर ठेवलंय. जे काही साक्ष आहेत, जे पुरावे आहेत, ते नष्ट करण्यासाठी या 302च्या आरोपीला बाहेर ठेवलंय का, हा माझा पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला प्रश्न. तपास योग्यरित्या चालू आहे. 9 जण अरेस्ट झालेत. मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावतीये? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून. आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचा धर्माचा विषय नाही. विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल. त्यांना मोकळं का सोडलंय? आता भीती ही आहे की जो एक आरोपी बाहेर आहे, जो मोकळा आहे, त्यांनी जर साक्षी, पुरावे, एव्हिडन्स जे काय आहे ते टॅम्पर केले तर यातनं बाहेर काय येणार? म्हणजे आमचा आता पूर्णपणानं पोलिसांवरती असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे, म्हणूनच ते अटक करत नाही. या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. त्या प्रकरणाचा मूळ काय, त्यांनी काय म्हणताय ते एकदा बघा. त्यांच्या बाईट मध्ये बघतोय मी कुठं काय काय बोललं जातंय, वेगळं वेगळं बोलत. एकदा सांगितलं जातंय की आम्ही सर्वजण जी मंडळी आहोत, तर हे सर्वजण आम्ही जे असताना जी लोक मारायला आले, कुणाला माने नावाच्या, उमेश माने नावाच्या व्यक्तीला, आणि त्याला मारताना मारायचं सोडून आमच्या भावाला मार, असं कधी होतंय का? तर ती काय घटना घडली, ती सत्य परिस्थिती सीसीटीव्ही कुठे आले. तर त्याच्या पुढे मी सांगतो की मानेलाच मारायला हे लोक का, याची पार्श्वभूमी तुम्ही याच्या अगोदर कुठं कुठं काय काय केसेस कॉम्प्रोमाइज केल्या, काय काय केलं त्याच्यात तुम्ही. आज जी फिर्यादी तो आहे, जो मयत आहे तो आहे, जो माने आहे तो आहे. मग मानेवर आरोप आहेत, तर मानेचे आरोप लपवायसाठी आडून मयताचे आडून वार करता आमच्यावर. मानेचे काय घटना आहे त्या तुम्ही काढा. आणि पोलिसला सुद्धा मी सांगणार आहे, हे प्रकरण वेगळ्या वळणावर न्यायचं काम केलंय आणि पोलिसांनी सुद्धा याची सत्यता तपासली पाहिजे. माझा बीड जिल्हा पोलीसवर प्रचंड भरोसा आहे, ते 100% काढते की कुठल्या प्रकरणातून हे प्रकरण आलं. तुम्ही या सर्व गोष्टी आमच्या महिला भगिनीला त्रास देता आणि तुम्ही म्हणता चुका ओलांडत नाही, हे गाव आमच्या पुढे जात नाही. हे चुकीचं नाही सहन करणार. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुम्ही जर अन्याय करत असाल तर सहन नाही करणार. तुम्हाला आमच्या माता भगिनीवर अन्याय करायचा कुणी दिलं? सत्यता तपासा, त्या गावामध्ये कॅमेरे लावा आणि त्या गावात जाऊन सत्य, जर तुम्ही सीआयडीची टीम लावली नाही, सीआयडीची, तुम्ही एसआयटी म्हणता, मी सीआयडीचा तपास करा म्हणणार आहे. माझा मुलगा बी असतो तिथे, सीआयडी मध्ये तपास घेऊन सांगणार आहे मी याच्यात काय ती सत्य करा. मी गृहमंत्री देशाचे, त्यांना तुम्ही जाऊन भेटणार आहे, या गावातल्या किती मुलीवर अन्याय झालाय, कुणाकुणावर काय काय झालंय. आणि ही नाटक करून मिरर केस होत नाही. संतोष देशमुखची केस ही संतोष देशमुखची केस होती, तो विषय वेगळा होता. संतोष देशमुखच्या केसमध्ये पुढाऱ्यांनी किती फोन केले, रेकॉर्डवर आहे.